हाय एव्हरीवन, आज मी कटाची आमटी आणि पुरणाचा स्वयंपाक केला होता। कटाच्या आमटीसाठी लागणारं सगळं वाटण काढून घेतलं। त्यानंतर एका पातेल्यात छान तेल गरम करून घेतलं। त्या तेलामध्ये परत मी मोहरी टाकली। मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो। त्यानंतर जिरे टाकले। जिरे टाकल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली। अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घेतली। तिला छान लाल रंग येऊ दिला। लाल रंग आल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकून ते वाटण पण मी छान परतून घेतलं। वाटणाला छान तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं म्हणजे आमटीला चव येते। आणि त्यानंतर मग चवीनुसार हळद, काळं तिखट, तुम्हाला झणझणीत लागत असेल तर झणझणीत जास्त तिखट घालायचं आणि थोडं कमी तिखट लागत असेल तर थोडं कमी तिखट घालायचं। काळं तिखट घातल्यानंतर आमटीला खूप छान चव येते आणि आमटी एकदम चविष्ट होते। तर त्यानंतर मी कट घातला आमटीचा कट घातल्यानंतर त्यावर वरतून मी थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर मीठ टाकलं। त्यानंतर मी घेतली कढीची तयारी करायला। तर कढीमध्ये मी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, परत अद्रक लसूणची पेस्ट ती पण छान लालसर रंग येऊसपर्यंत परतली। लाल रंग येऊसपर्यंत परतल्यानंतर त्यात हळद टाकली। अजून एकदा थोडंसं मिक्स केलं। त्यानंतर ताकामध्ये थोडं बेसन घालून ते ताक हलवून घेतलं आणि नंतर मग ते कढीसाठी त्या पातेल्यात ओतलं आणि वरून गार्निशिंगसाठी मी थोडी कोथिंबीर घातली आणि मीठ टाकलं। त्याच्यानंतर आमच्या ताई देत होत्या पुरणाला चटका, मग त्यांनी बडीशोप आणि वेलचीची पूड करून त्या चटका देणाऱ्या पुरणात टाकली, त्यामुळे पुरण चविष्ट होतं। आणि हा आहे आमचा फायनल स्वयंपाक। पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ करता आला नाही, जेवढं जमेल तेवढं केलं। धन्यवाद।